नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये. तर खूप दिवसानंतर मी व्लॉग बनवतो आणि आलोय मी गावाकडं. कालची रील वगैरे जर तुम्ही बघितलं असेल तर ते कारण होतं त्या रील बनवण्यासाठी, कारण की मी सुट्टी घेऊन आलोय गावाकडे आणि गावाकडे येण्याचं एक कारण आहे, खूप इम्पॉर्टंट कारण होतं. तर पप्पाला भेट द्यायची होती आणि भेट द्यायला आलोय. अ, तर पप्पाचं झालं ऑपरेशन आणि ऑपरेशन झाले आणि त्यामुळं माझं मन लागत नव्हतं की मला यायचंच होतं. असतं ना बाबा, मन लागत नाही कामामध्ये वगैरे. मग मी सुट्ट्या अप्लाय केल्या, सुट्ट्या अप्रूव्ह पण झाल्या आणि आलोय गावाकडं. तर आपले पेशंट पेशंट आहेत इकडं. कसे आहे, तब्येत कशी आहे? नाश्ता चालू आहे त्यांचा एकदम सध्या. नंबर वन आहे. हा, चांगली आहे तब्येत एकदम फर्स्ट क्लास. करतो दिसलेलं का? हा, फर्स्ट क्लास आहे का? मस्त एकदम टकाटक. टकाटक वगैरे ते बोलणं झालं. म्हणजे कसं हरण्याचं ऑपरेशन म्हणतात ना? हा, हरण्या पाय खाली वर झालं. तर हरण्याचं ऑपरेशन. तर त्याच्यामुळे थोडं चालायला वगैरे प्रॉब्लेम होते, म्हणजे चालणं वगैरे. डॉक्टरनं ओझं उचलू नका म्हणलेत ना. हा, वजन उचलायचं नाही. मेथीची भाजी तोडणं चालू आहे. तर सध्या आईवर लय लोड पडलाय. हा? पण एक एक गोष्ट नोटीस करण्यासारखं आहे. पप्पा इथे या तुम्ही, जर नाही तुम्ही तुम्हाला बसा वगैरे खाली बसणं नाहीत का? येते बघा म्हणून. तर एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे. होय, जेव्हा ऑपरेशन करायचं होतं, किती हिम्मत म्हणायची पप्पाची, की एकटंच गेलं दवाखान्यात आणि एकटंच जाऊन ऍडमिट झालं. तर आणि डॉक्टरनं म्हणलं की करून घ्या. तर लगेच कोणाला काही खबर नाही. समजा फॉर एक्झाम्पल कोणी दवाखान्यात जायचंय किंवा ऑपरेशन आहे, सर्जरी आहे, प्रॉपर प्लॅन बनवतोय, हा कुणाला घेऊन जाते सोबत आणि मग नंतर ऑपरेशन वगैरे, म्हणजे एक आपण प्लॅन केलेलं असतं काय ना काय. पण आमचे पप्पा प्लॅन वगैरे काहीच नाही, जस्ट चेकअपसाठी गेले, डॉक्टरनं करून घ्या ऑपरेशन म्हणलं, सोबत माणूस पण नव्हतं, हा करा, लगेच ऍडमिट झाले. आणि लगेच म्हणजे आमच्या आत्याच्या मामाला, म्हणजे सॉरी आत्याच्या नवऱ्याला, आमचा मामा, तर त्यांना कॉल केले की तुम्ही असं असं पटकन या, कारण की आई होती शेतामध्ये म्हैस वगैरे घेऊन येणं, त्याच्यामुळे वेळ लागत होता आईला. मग त्यांना बोलून घेतले की असं असं माझं ऑपरेशन करायचे, तुम्ही या. मग त्याने तिकडून त्यांचं काम वगैरे सोडून आले दवाखान्यामध्ये. दवाखान्यात ऍडमिट होऊन ऑपरेशन वगैरे झालं. मग आई म्हशीला घेऊन घरी आणून बांधून वगैरे, मग नंतर सगळं सावरून मग गेली. तोपर्यंत तू गेली तेव्हा ऑपरेशन झालेलं होतं का नाही? तर आई जाजेपर्यंत ऑपरेशन पण झालेलं होतं. म्हणजे काय म्हणाला तुम्ही, इतकं फास्ट. पण आता तरी ऑपरेशन किती दिवस झालं आता? 7 तारखेला केला. 7 तारखेला ऑपरेशन झाले. आणि तेव्हापासूनच म्हणजे मला यायची लई इच्छा होती. पण हे म्हणाले की नको 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 येऊ, आहे तिथं माणसं वगैरे, पण माझं मन नाही राहिलं. शेवटी मी आलो. कोणत्याही माणसाचं ऑपरेशन झालं आणि तो रिकवर होत आहे, म्हणजेच त्याचा नवा जन्म झाला असं आमच्याकडे म्हणतात. तर या ठिकाणी ताईचे सासू सासरे पप्पांना आयर घेऊन आलेत आणि तेच आयर किशोर भाऊजी पप्पांना चढवत आहेत. तर आय होप त्या ऑपरेशनमधून पप्पा लवकर रिकवर होतील. तुम्ही सुद्धा प्रे करा त्याच्या रिकव्हरीसाठी. हा, गावाकडे आल्यावर अजून एक काय माहिती आहे का, लाईट नसते प्रॉपर, अजून मोबाईलला रेंज नसते, त्यामुळे कोण कॉल करायला काय माहीत पडत नाही. पण काय करू शकतो. आणि मी जर समजा व्हिडिओ वगैरे बनवलो बी, ते अपलोड करण्यासाठी मला जावं लागेल शेताकडं. तर हे काय गावाकडे आल्यानंतर थोडं डिसएडव्हान्टेज, पण काय नाही, आपण मॅनेज करू शकतो.
तसं ही बरोबर आहे ना. तर सध्या भाऊ पप्पासाठी काय काय आणले सध्या मी. आवाज आय होप क्लिअर येत असेल आवाज. तर पप्पा ऐका, खूप मी गडबडीत प्रवास केलोय आणि प्रवास नाही सॉरी. तर पप्पा मी खूप गडबडीत शॉपिंग केलोय. तेवढ्या शॉपिंग मध्ये मी तर हे जस्ट पप्पाला बोर वगैरे होऊ लागलं तर टाइमपास खारमुरे टाईप आहे. फुटाणे म्हणू शकतो याला आपण. तर एक चणे आणलंय. हॅलो. हा, शेणे खायचं नाही. चणे नाही खायचं तुवाची वस्तू खायची नाही. यार. मग हे फेल गेलं यार. जाऊ दे, आई खाईल, आई तुझ्यासाठी. तर ही आईला ही आणून काय फायदा नाही झाला, कारण की ऑपरेशन झाल्यावर चणे नाही खात. तर ही जाणार आईकडे. तुझं हे ठीक आहे. हे राजगिरा लाडू, हे पण तूच उपवास धरते. तर हे राजगिरा लाडू आईसाठी चालते का? तर तुम्ही खाऊ शकता. कधी लाईट टाइमपास दोघी खाऊ शकता उपवास असला तर. आणि एक आणलंय बघा, ही मशीन कधी का दुखला गुडगा वगैरे तर असं ते ऑन करून करंट आहे याच्यात. ह्याच्यामध्ये आहे ना सेल टाकावं लागलं. सेल वगैरे टाकून इथे चार्जिंग लावतात. चार्जिंगचा पॉईंट पण ह्याला बाबा चार्जर असते ना, ते आपलं गोल मोबाईलचं असतं. हा, नोकियाचं तसलं. कुठं आहे ते होल ह्याचं? ह्याचं होल आहे बघा. कुठं नाही ह्याचं? हा आहे बघा, ही आहे. पण सेल टाकावं लागेल. चार्जर. अभी नेक्स्ट क्या आएगा हमारी. हाँ, म्हणू के आई आलंय पुढं असला आणि काय तिथं राहू द्या. तर ते पुढा संपल्यावर हा पुढा काढा. आणि हे कसं खायचं प्रॉपर वगैरे मी शूट करणार आहे की पप्पाला म्हणजे खुराक वगैरे कसं खायचं वगैरे ते म्हणजे योग्यरित्या कसं, जेणेकरून ते आपल्या शरीराला लागू होईल. कारण की आपण नॉर्मली कसं घ्या हातात बुक्का घाला तोंडात झालं असं असते, पण तसं नाही. तर ड्रायफ्रुट्स खाण्याची पण एक प्रोसेस आहे. ते भिजू वगैरे घालून वगैरे मग नंतर शरीराला लवकर लागू होते. तर त्यासाठी हे गोष्ट लेच आवडली वाटतं. तर एक दुसरी गोष्ट ही तिसरी गोष्ट आणलंय, ही लई इम्पॉर्टंट आहे बरं का. मिक्स सीड्स. तर याच्यामध्ये पंपकिन सीड्स, काय काय मी सांगतो तुम्हाला. किधर आहे हा. तर याच्यामध्ये पंपकिन सीड्स, फ्लेक्स सीड्स, नंतर सनफ्लॉवर सीड्स, असे म्हणजे 2-4 आणि प्रकारचे सीड्स आहेत. तर हे कशासाठी आणलं सांगतो. तर मी पण काय इकडून तिकडून नॉलेज घेऊन मी बोलतोय. मे बी मी चुकीचं पण असू शकतो, पण माझ्या माहितीप्रमाणे जर समजा आपल्या जेवणातून आपलं न्यूट्रिशन पूर्ण नाही होत असेल बॉडीला, तर हे जे बीज असतात त्याच्यामध्ये खूप न्यूट्रिशन विटॅमिन्स वगैरे असतात पप्पा. तर हे खाल्लं का तर तुम्हाला जी काही कमी पडाली विटॅमिनची तर ती याच्यातून पुरी होणार. तर हे आणलं. दुसरी गोष्ट हे ऑफकोर्स अंजीर. ही तर खायचं असेल, ही बी टाइमपासच आहे. टाइमपास शेंगदाणे. हे खाऊ शकता, शेंगदाणे खाऊ शकता. भातून घरी करू शकत. चला ठीक बघ आणलेलं कोण बघा, खर्च कशाला केलो हे टॉन्ट मारायला. आपण करेंगे क्या. हा, तर ही शुगर फ्री शक्कर आईसाठी. अजून आत्ता आणलेलं ते हे एक आणलं होतं फरसाण, जे की आईनं ठेवले. आता मी आत्ताच खाल्लो. तर आता आलोयच म्हणल्यानंतर व्हिडिओ वगैरे शूट करतो. परत मेन म्हणजे आमचा शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा सण वेळामावस्या, जे की आमच्या इकडे मराठवाड्यात खूप छान पद्धतीने साजरा केली जाते. आणि त्याचं प्रिपरेशन काय असेल किंवा शेताकडलं वगैरे सगळं मी दाखवतो. जेवढे की मी 2-4 दिवस जेवढं पण सुट्ट्या आहेत त्यामध्ये मला जेवढं चांगलं शूट करता येईल मी तेवढं शूट करतो. आणि हा व्लॉग मी इथंच एंड करतो. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. बघितल्याबद्दल धन्यवाद. टाटा बाय बाय. सी यू.